नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक सातपूर शहरातील अंबड लिंक रोड भाऊर टाउनशिप प्रभाग क्रमांक 26 येथे अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। नळातून गढूळ आणि दुर्गंधयुक्त पाणी येत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पिण्याचं स्वच्छ पाणी उपलब्ध नसल्यानं नागरिकांना बाटलीबंद पाणी खरेदी करावं लागत असून त्याचा आर्थिक भारही वाढतोय। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार दूषित पाण्यामुळे अनेकांना पोटदुखी, उलट्या, जुलाब, ताप आणि इतर आजारांची लक्षणं दिसून येतात। लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना याचा सर्वाधिक फटका देखील बसतोय। त्यामुळे आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जाते। याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याचा आरोप त्यांनी केला। क्रमांक 26 मध्ये गेल्या 8 ते 10 दिवसापासून तसं बघितलं तर या प्रभागामध्ये ऑपरेशन गेल्या 10 वर्षापासून आहे। गेल्या 8-10 दिवसापासून या ठिकाणी मलनिसरण म्हणजे जे ड्रेनेजचं पाणी असतं ते पिण्याच्या लाईनमधून येतं। नागरिकांनी वेळोवेळी नगरसेवकांकडे तक्रारी केलेल्या आहे, पाणी पुरवठा अधिकाऱ्यांकडे केलेलं आहे। अक्षरशः इथली परिस्थिती अशी झाली आहे का ते पाणी पूर्ण काळं फुटतंय का त्याला तुम्ही हातसुद्धा लावू शकत नाही। आणि महापालिकेची यंत्रणा जी आहे ती पूर्ण उडवाउडवीचे उत्तरं देते। तुम्ही इथं सर्व नागरिकांशी सामान्य चर्चा केली तर हे जे पाणी यामुळं येथील लहान मुलं, काही नागरिक आजारी, परंतु महापालिका याकडे दुर्लक्ष करते, निर्डावलेले आहे। अधिकारी या ठिकाणी काम करताय। आमची महापालिकेला विनंती आहे, महापालिकेच्या प्रशासनाला विनंती आहे की हे जे अधिकारी असं चुकीचं काम करताय त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, त्यांना बडतर्फ करण्यात यावं किंवा निलंबित करण्यात यावं। हे पाणी हे महापालिकेचे अधिकारी पिऊ शकत नाही। असाच प्रसंग मागे 4 महिन्यापूर्वी पण झाला होता। आम्ही पाण्याचे सॅम्पल चेक करायला दिले होते जे अधिकारी राऊत साहेब यांच्याकडे, तर ते सॅम्पलचे रिपोर्ट सुद्धा आजपर्यंत नागरिकांना दिले नाही का ते पाणी खरंच शुद्ध आहे का नाही पिण्यायोग्य। आणि नगरसेवक साहेबांना समस्या दिल्यानंतर नगरसेवक सभागृहात समस्या मांडताय, प्रशासनाकडे मांडताय, परंतु नगरसेवक साहेबांचं असं म्हणणं आहे सर्वच की अधिकारी आमचं ऐकत नाही। जर हे लोकप्रतिनिधी जे नागरिकांनी निवडून दिले त्यांचे अधिकारीच ऐकत नसेल तर नेमकं आम्ही नगरसेवक आमच्या कामाचे नाही की अधिकारी कामाचे नाही, आम्हाला प्रश्न पडायला लागलाय। आमची विनंती आम्हाला शुद्ध पाणी देण्यात यावं, इतकीच एक चांगली विनंती आहे। नाहीतर आम्ही हे सगळं पाणी घेऊन महापालिकेच्या दालनात घुसल्याशिवाय राहणार नाही। गेल्या 8 दिवसापासून आमच्या इथे आमच्या एरियामध्ये भोर टाउनशिपमध्ये दूषित पाण्याची समस्या आहे। तर आज आम्ही नगरसेविकाताईंना बोलवलेलं होतं तर त्यांनीही बघितलं, त्यांनीही नगरपालिकेमध्ये फोन केले अधिकाऱ्यांना, पण ते म्हणाले की ते लोक आमचं ऐकत नाही तर मग तुम्ही बसलेले कशाला खुर्चीवर। आणि आज नागरिकांना एवढं दूषित पाणी पाजायचं, लहान मुलं आहे त्यांच्या घरामध्ये, वृद्ध लोक आहेत, मग त्यांचे आजारी पडले तर हे भरपाई कोण देणार आहे किंवा कोणाला काही कमी जास्त झालं तर कोण हे करणार आहे। आणि आम्ही हे लोकप्रतिनिधी निवडून दिले कशासाठी, आमचं म्हणणं ऐकण्यासाठीच ना। आणि असं जर एवढं दूषित पाणी आलं तर कसं होणार। काल एक तर शनिवार होता, पाणी आलेलं होतं, आज रविवार, लोकांना पाण्याची गरज आहे आणि पाणी कशासाठी म्हणून लागत नाही, प्रत्येक गोष्टीसाठी पाणी लागतं ना। आणि हे एवढं दूषित पाणी म्हणजे त्याचा वास इतका घाणेरडा येतोय की तो वास सुद्धा घेवत नाही, तर ते पिण्यायोग्य किंवा वापरायोग्य कसं आम्ही वापरणार। तर याची तुम्ही दखल घ्यावी, नाही तर मग आम्हाला नगरपालिकेवर मोर्चा काढायला किंवा ते पाणी तुम्ही पिऊन दाखवावं किंवा तुम्ही वापरून दाखवावं ते पाणी जे तुम्ही आज एवढ्या नागरिकांना पाजताय। आणि जिथे काही फुटलंय तर तुम्ही ते दखल घ्या ना, तुम्ही ते अधिकारी निवडलेले आहेत ना तिथे घ्या आणि लगेच आम्हाला टँकर पाठवा, कारण पाणी नाही आहे। मग तुम्ही ते एक अधिकारी पण ठेवा ना की कुठे ड्रेनेज लाईन फुटली आहे, कुठे पिण्याच्या पाण्याची लाईन फुटली आहे, ती लगेच तुम्ही दुरुस्त केली पाहिजे ना। आणि आज सगळ्यांचा प्रश्न आहे, आज एवढे लाखो लोक जनता पाणी पाईप पिते आणि शिवाय आमच्या भोर टाउनशिपचा नाही प्रत्येक ठिकाणी हे असे प्रॉब्लेम होत आहेत। आणि पावसाळ्याचे दिवस तुम्ही आज एवढे कोटींचे कामं करताय तर मग हे नळांचं काय तुम्हाला। तर आमची एवढीच दखल आहे की तुम्ही हे कामं पटकन करावे आणि टँकरची व्यवस्था लगेच करावी।
काही ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागल्यानं सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. तांत्रिक तपासणी करून दोषी ठिकाणांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली. नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाकडून पाण्याची गुणवत्ता नियमित तपासावी, दूषित पाणी पुरवठा तात्काळ बंद करावा, जलवाहिन्यांची दुरुस्ती करावी आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी प्रभाग क्रमांक 26च्या नगरसेविका नैना जाधव, सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे यांनी केली. त्यामुळे आता संबंधित मनपा पाणीपुरवठा विभाग यात लक्ष घालून नागरिकांच्या समस्या सोडवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, सातपूर, नाशिक.